गाडगे महाराज, आरक्षणाचे जनक राजेश शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, तसेच दलित उद्धारक प्रज्ञावंत प्रज्ञासूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे माता यशोधरा, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई या सर्व महापुरुषांच्या आणि स्त्रियांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आज दिनांक 19 मे 2025 रोजी आपण भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत. तरी सर्व बौद्ध समाजसेवा संघ शाखा क्रमांक 23, नवनिकेतन बौद्धजन मंडळ मुंबई आणि माता रमाई महिला मंडळ उपस्थित सर्वांचे मी इथे स्वागत करतो. आणि मी जयंती आपण साजरी करत आहोत, तर ही जयंती आपण नक्की का साजरी करायला पाहिजे हे तुम्हाला मी 2 शब्दात सांगणार आहे, कारण का ते खूप सांगणं गरजेचं आहे. जयंती म्हणजे काय आहे? बाबासाहेबांची जयंती असू द्या किंवा महापुरुषांची कोणती पण जयंती असू द्या, तर आपल्याला जयंती म्हणजे काय करतो हेच आपल्या समाजातील लोक विसरलेले आहेत. सर्वजण डीजे वाजवतात, नाचतात, गातात आणि सर्व विसरून जातात. महापुरुषांचे विचार काय आहेत? महापुरुषांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या मार्गाने जायला नाही पाहिजे, आपल्या जीवनाचा उद्धार कसा झाला पाहिजे हे महापुरुषांनी सांगितलेलं आहे. पण ती लोक आता आपल्या समाजातीलच नाही, इतर काही समाजातील लोक पण ते विसरलेले आहेत. तर याची जाणीव करून देणं म्हणजे जयंती साजरी करणं असं मला वाटतं. तर जयंती म्हणजे आता आपण जयंती, बाबासाहेबांची जयंती करतो म्हणजे काय आहे? जयंती म्हणजे हा सोन्याचा दिवस आहे. सोन्याचा दिवस आहे हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म सोन्याचा दिवस आहे. एससी एनटी ओबीसी ह्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, हे आरक्षण दिलेलं आहे. स्त्रियांसाठी काय केलं बाबासाहेबांनी? हिंदू कोडबल लिहून स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो दिवस आहे हा. तर जयंती साजरी करताना आपण त्यांचे विचार आपल्याला मांडता आले पाहिजे, विचारांवरती काहीतरी कार्यक्रम करता आला पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने जयंती साजरी करता असं मला वाटतं. बोलायला खूप विषय आहेत. एक थोडक्यात सांगतो तुम्हाला, शिक्षण म्हणजे काय असतं, शिक्षण म्हणजे काय आहे हेच कोणाला माहित नाही. मला सगळ्यांना वाटतं असं, मी पदवी घेतली, बीकॉम झालो, मी बीएससी केली, मी बीएड केलं, मी इंजिनियर झालो, मी डॉक्टर झालो, मी शिकलो, सर्व काय झालं. अरे तू शिकलास पण तू समाजाला काय दिलास? समाजापेक्षा तू मोठा आहेस का? नाही आहेस. तू माणूस आहेस. तुला महत्व काय मिळालं? काय मिळालं तुला महत्व? तुला या समाजाने दिले, समाजाने घडवले, तुला समाजाचा ऋणी असला पाहिजे. तू आहेस का ऋणी? काय समाजासाठी करतो? अरे तू एखाद्या क्षेत्रामध्ये जर काम करत असशील तर त्या क्षेत्रामध्ये इतर तुझे काही बंधू असतील, भगिनी असतील, कार्यकर्ते असतील, जर त्या क्षेत्रामध्ये एखादा इच्छुक असेल ना, त्याला तू सहकार्य करणं, तर तुझा समाज पुढे जाणार आहे. असा जाणार नाही फक्त मूर्तीपूजा काय करतोय आपण? इतर समाज मूर्तीची पूजा करतोय, आपण पण तेच करतोय. आपल्याला ते भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं नाहीये मूर्तीपूजन. हे आपलं नाही, आपल्याला मार्गदत्ता बनायचं आहे. भगवान बुद्धांनी ते सांगितलंय, मार्गदत्ता बना स्वतःचा. त्यांनी मार्ग सांगितलाय, त्याच्यावर चालायचं आपलं कर्तव्य आहे. पण ते आपण विसरलोय सगळेजण. तेच बोलतो, शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे तुम्ही पदव्या मिळवल्या म्हणजे नाही, तुम्हाला चूक आणि बरोबर ह्याचा फरक समजला पाहिजे. वाईट आणि चांगलं ह्याच्यातला फरक समजला पाहिजे. चांगला निर्णय घेता आला पाहिजे. तुमच्या समाजाला एखादी चांगली काय गोष्ट असेल ती पटवून सांगता आलं पाहिजे. आणि आपला समाज, आपला गाव, आपलं कुटुंब कशा चांगल्या प्रकारे वाटचाल करेल, कसा विकास करेल हे आपलं बघितलं पाहिजे. आणि जो हे बघतो आणि करतो तो खरा सुशिक्षित आहे. फक्त सुशिक्षित असून फायदा नाही. मी सुशिक्षित आहे पण बाबासाहेबांचं एक पण पुस्तक वाचत नाही मी. बाबासाहेबांनी काय सांगितलं? माझी पूजा करा, मला देव बनवा. 4 मुलं बाबासाहेबांची गेली, आपल्याला कायच वाटत नाही त्याचं.
आपली एखादा मुलगा असला त्याला एखाद्याने चापट मारलं शेजाऱ्यांनी तर कसं अंगाची आग होते आपल्या. बाबासाहेबांची 4 मुलं गेली. 4 मुलांची नावं माहित आहेत का आपल्याला? बाबासाहेबांची जयंती साजरी करतो आपण. बाबासाहेबांचं पुस्तक वाचा, कधीतरी वाचा. बाबासाहेबांची पुस्तकं तुम्ही वर्षभर वाचतच नाही तर त्या दिवशी तरी वाचा ज्या दिवशी बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो. म्हणजे आपण 365 दिवस आपण जर वाचलं, 364 दिवस जर वाचलं तर एक दिवस आपण बाबासाहेबांची जयंती नाचून साजरी करू शकतो. पण आपल्याला ते जमत नाही. आपण काय मग बाबा त्या दिवशी तरी एक दिवस तरी बाबासाहेबांचं एखादं पुस्तक वाचावं, एखाद्या बाबासाहेबांचा विचार मांडावा. हे करतच नाही आपण. फक्त नाचायचं कसं, सेल्फ्या कशा काढायच्या आणि स्टेटस कसं ठेवायचं हेच आपल्याला माहिती आहे. तुम्हाला भयंकर परिस्थिती चालू आहे, तुम्हाला याची जाणीव नाही बाहेर काय चाललंय. जेव्हा आपण एखाद्या युट्यूब व्हिडिओ मध्ये जेव्हा आपल्या समाजावरून होणारा अत्याचार बघतो ना तेव्हा सहन होणार नाही. स्त्रियांवरचा अत्याचार काय तुमच्या हातामध्ये, आपल्याकडे काय नाही. बाबासाहेबांनी एकच शस्त्र दिलं आपल्याला, कोणाच्या लक्षात येत नाही, ते म्हणजे शिक्षण. दुसरं काय तुमच्याकडे? पैसा आहे. कोणाकडे पैसा आहे? काय करणार आहे? तुमच्याकडे सत्ता आहे? नाही सत्ता आपल्याकडे. आपल्याकडे शिक्षण एकच शस्त्र आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला त्याची तरतूद केलेली आहे. तर ते शस्त्र आहे. आपल्या मुलांना ते समजतच नाही. आपल्या एका दिवसामधली आपली मुलं आपल्या स्वतःसाठी किती वेळ देतात? आपले जे तास आहेत 24 तास आहे त्याच्यामधला जर आपण अर्धा तास आपल्या शिक्षणासाठी किंवा आपल्या भवितव्य चांगलं होण्यासाठी माणूस देतो का? म्हणजे माणसाचं नाही म्हणजे मुलांचं बोलतं जे शिक्षण घेत आहेत. देतात का? ते नाही देत. मग काय तुम्ही नाचणार गाणार आणि काय करणार? पुढचं आयुष्य काय होणार तुमचं? हे जे दारू पिऊन बेवडे आपले फिरतात तसेच तुमची अवस्था होणार पुढे. काय करणार तुम्ही? तेच करणार. आताच आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे, खेळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि आपल्या घरातले जे मोठी मुलं आहेत त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे, कारण का त्याच्या पाठीमागची अनुकरण करणारे लोक असतात. एक्झाम्पल देतो मी निखिलचं. निखिलने जर पुस्तक वाचलं नाही तर आसू आणि अंकिता वाचणारच नाही ते. तर मोठ्या मुलांनी जर ते संस्कार दिले नाही, त्यांनी जर विचारच केला नाही त्या गोष्टीचा, तर अनुकरण करणारच कोण? संस्कार होतात. आपल्या आजूबाजूला बघणारी लोक असतात, मुलं असतात, ते आजूबाजूचं बघतात आणि मग आपण त्याचं अनुकरण करत असतो आणि तो संस्कार होत असतो. काही लोकांना ते मिळत नाही, मग ते पुस्तकं वाचतात, मग त्यांच्यावर संस्कार होतो. सगळ्या गोष्टी आहेत ह्या. तर जयंती जर तुम्ही साजरी करत असाल, मी आपले जे सभासद आहेत त्यांना सर्वांना बोलतो की विनंती करतो की त्यांना असं काहीतरी एक वैचारिक काहीतरी ठेवावं की मुलांना त्याचा संस्कार होईल, त्याच्यावरती संस्कार होईल, काहीतरी चांगलं त्यांच्यावरती होईल. की आपलं मुलांना माहिती नाही की करिअर कोणतं चूज करायचं, कुठल्या दिशेने गेल्यावरती मला जॉब मिळेल, काय होईल, कोणालाच काय फरक नाही पडत आहे. इथे जाऊ ते शिकतोय ना, तू त्याचं बघेल. अरे काय करेल काय, त्याला माहिती आहे काय बाबा? मी हे एखादं इंजिनिअरिंग केली तर मला जॉब कुठे आहे, काहीच माहित नाही मुलांना. असे डोळे ढाकून करतात सगळं. कशाला मग? काय ज्याला माहिती आहे त्याला विचारा, धडपड करा. आपल्या समाजातील कित्येक मुलं असे आहेत, काय करणार? मग जाणार, मग भांडी घासायला जाणार हॉटेलमध्ये. अरे तुम्हाला वेळ मिळाला, करा ना. कोणतरी तुमच्या सांगत असेल त्याचं काहीतरी करा बाबा, हे कर ते कर सांगतो तर तुम्ही त्याचा उपयोग करायला पाहिजे ना. परिस्थिती बाहेर खूप आहे, एकदम भयानक परिस्थिती आहे. तुम्ही जर न्यूज वाचत असाल तुम्हाला तर वेळ नसेल, कारण का तुम्ही सगळेजण बिझी असाल. न्यूज वाचा, आपल्या समाजावरती काय परिणाम होतोय. सगळेजण. दुसरा एक विषय मला असं मांडायचा होता, देव 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 देव. काय देव? देव सगळ्यात असं म्हटलं जातं सगळीकडे की देव सगळ्यामध्ये देव आहे, सगळ्यामध्ये देव आहे. मग का सगळ्यांची पूजा करणार का तुम्ही? उगाच
देवाची भीती लोकांच्या मनामध्ये. अरे लोकांच्या मनामध्ये भीती काय? काय देव काय बोलतो? तुम्ही चांगलं राहा, चांगलं बघा, सगळ्यांचं चांगलं बघा. जर इतरांचं चांगलं होत असेल आणि जर तुम्ही आनंदी होत असाल ना, तर तुम्ही समाधानी जीवन जगत आहात, नाहीतर तुम्ही माणसं नाहीत. जर एखादं चांगलं होत असेल ना कोणाचं तरी, आणि तुम्ही जर आनंदी होत नसाल, दुःखी होत असाल, तर तुम्ही माणसं नाही आहात. तर दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्ही सुखी असलं पाहिजे, तरच तुम्ही माणसं आहात. म्हणूनच बाबासाहेबांनी मूर्तीपूजा करू नका असं सांगितलेलंच नाही. मूर्तीपूजा करा तुम्ही, विचार बघा, विचार चांगले, ज्याचे विचार पटतील, कुठल्याही समाजाचा असू दे, धर्माचा असू दे, जातीचा असू दे, पण ज्याचे विचार असतील, बुद्धीला बुद्धम शरणम गच्छामी बोलतो आपण, बुद्धीला पटणारा आपण काय करतच नाही, काहीच करत नाही आपण. बुद्धीला पटेल असं आपण करतच नाही कधी. फक्त एवढं बुद्धम शरणम गच्छामी, कधी पण उठलं का सुटलं करतो, बसला उठला की केलं सगळं. मूर्तीपूजा करतो, विचारावर कधी अनुकरण करणार? देवाची भीती असते. आता आपल्या पिढ्यानपिढ्या लोकांनी आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये ते टाकलेलं आहे, म्हणून आपल्याला ती भीती आहे, डोक्यामध्ये भीती. ती कशी काढता येतील? देवाने काय सांगितले? चांगलं राहा सगळ्यांबरोबर, कोणाचं वाईट बघू नका, कोणाला वाईट करू नका. तर देव तुमचं चांगलं वाईट करणारच नाही. मूर्तीपूजा करण्याचे कारण नाही तुम्हाला. चांगलं, सगळ्यांचं चांगलं बघा, सगळ्यांचा चांगला विचार करा. कोणाला सगळ्यांची मतं पटत नाही, मान्य आहे मला, प्रत्येकाचे विचार वेगळे असतील. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये जर इतर लोकांना जर बाबा काहीतरी फायदा होईल असं काहीतरी वागलं आपण ना, खरंच आपल्या या समाजाला काही ना काहीतरी आपला उपयोग होईल. कारण का समाजाचं आपलं खूप मोठं देण आहे, आपल्याला समाजाने दिलेलं आहे. कारण का आपण कोण मोठं नाही, प्रकाश मोरे मोठा नाही, प्रफुल्ल मोरे मोठा नाही, समाज मोठा आहे, त्याचा गाव मोठा आहे, त्याच्यामुळे आपण आहोत, या समाजामुळे आपण आहोत. त्याची जाणीव ठेवा. एखादा अन्याय अत्याचार झाला तर समाज एकत्र आला तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. एका तुम्ही जर गेलात ना, तुम्हाला कोणच विचारणार नाही. तर याची जाणीव ठेवा सर्वांनी. जयंती साजरी करताना याची प्रत्येकाने जाणीव ठेवा. सर्वांनी सर्व करायला पाहिजे, पण त्या विचारांना पण थोडीशी त्या विचारांची पण आपल्याला जाणीव असली पाहिजे. ज्या महापुरुषांनी आपल्याला त्यांचं आयुष्यभर कष्ट करत बसले, आयुष्यभर आपल्यासाठी त्यांनी केलं, आपल्यासाठी केलंय. बाबासाहेबांचा रमेश, गंगाधर, हिंदू, बाबासाहेबांची चार मुलं आपल्यासाठी आयुष्यभर. त्याचा विचारच आपण करतच नाही आपण. बरं, मला असं वाटतं माझं जास्तच बोललं. ऍक्च्युली ही मनातली माझ्या चीड आहे, म्हणून ती बाहेर येते कधी कधी. मला भाषण करायला दुसऱ्याला सांगायला आवडतच नाही जास्त दुसऱ्याला सांगणं. कारण का आपण आपल्यावर पहिला त्या विचारांवर चालणं, स्वतःला चालणं खूप महत्वाचं आहे. तर पहिला आपण सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी सांगत नाही. तरी पण आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याचा जो काही ते संधी दिली त्याबद्दल, आणि माझं काय, जर चुकून कोणाला काय वाईट वाटलं असेल तर मग तुमचा मोठा भाऊ, तुमचा सभासद म्हणून तुम्ही माफ करा. आणि आयोजकांनी मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहो. आणि पुढील कार्यक्रम त्यांनी सुरळीत चालू ठेवावा असं मी त्यांना विनंती करतो.